नागपुरात बारमध्ये सरकारी फायली प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे। तर बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारमधील सरकारी फाईलचा व्हिडिओ आहे आणि त्याचा सीसीटीव्ही देखील समोर आल्याची माहिती समोर येते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। हा तोच सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यामध्ये फाईल घेऊन बसलेले हे अधिकारी पाहायला मिळतात। सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी व्हिडिओ ताब्यात घेतल्याचं बोललं जातंय आणि तो बार नागपुरातील असला तरी ते अधिकारी बाहेर गावचे असल्याची देखील चर्चा आहे। बांधकाम विभागाच्या फाईल्स असण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही हा साम टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। याआधी या सर्व प्रकरणाचे फोटोज समोर आले होते आणि या फोटोमध्ये त्या फाईल असल्याचं आपण पाहतोय। महाराष्ट्र शासन असं या फाईलवरती नमूद करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आता साम टीव्हीच्या हाती संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये ही फाईल चाळताना हे दोन अधिकारी दिसतात आणि महत्त्वाचं म्हणजे हा बार नागपुरातील आहे, मात्र हे अधिकारी नागपूरचे नसून बाहेरचे असल्याचं बोललं जात आहे। आणि याविषयी आता सरकारी फाईलच्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू झालेली आहे। पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारमधील सरकारी फाईलचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी व्हिडिओ ताब्यात घेतल्याचं बोललं जात होतं। तो बार नागपुरातील असला तरी हे अधिकारी मात्र बाहेरगावचे असल्याची चर्चा आहे। हे अधिकारी नेमके कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, ते कुठल्या विभागाचे आहेत याविषयी ठाम माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये। मात्र बांधकाम विभागाच्या या फाईल्स असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पोलीस आयुक्तांनी सुद्धा या तिघांचा शोध घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर त्यामुळे आता पोलीस यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आणि त्या पार्श्वभूमीवर हे फुटेज समोर येत आहे। बारमधील हे फुटेज आपण पाहतोय। बारमध्ये शासकीय फाईल्स नेमक्या गेल्याच कशा, की परवानगी यांना कोणी दिली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर शासकीय काम हे दारू पित असताना, मद्यप्राशन करत असताना एखाद्या बारमध्ये होणं ही खरंच चिंतेची बाब आहे। याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, आपण पाहतोय आता सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती आलंय। या फुटेजमध्ये बसलेले हे अधिकारी नेमके कोण आहेत, ही फाईल नेमकी कुठल्या विभागाची आहे? नक्कीच जो धक्कादायक प्रकार नागपुरात घडला होता त्याचे सीसीटीव्ही आता समोर आलेले आहे। मात्र हे बसलेले अधिकारी आहे की आणखी कोण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे त्यामध्ये हा गडचिरोलीचे काही अधिकारी असण्याची शक्यता आहे आणि बांधकाम विभागाचं सुद्धा नाव या सगळ्या संदर्भात चर्चेत आहे। त्यामुळे नेमके हे अधिकारी कुठले हे पोलीस सांगू शकतात। या सगळ्या प्रकरणात चौकशी सुरू झालेली आहे। पालकमंत्र्यांनी कालच आदेश दिले होते की 3 दिवसात आम्ही या सगळ्यांना शोधून काढू आणि त्यानुसार पोलिसांनी काम जे आहे ते सुरू केलं, चौकशी जी आहे ती सुरू केली। मात्र पोलीस या सगळ्या संदर्भात अजूनही बोलायला पुढे येत नाही आहे की नेमकं या प्रकरणाचा जो आहे स्टेटस काय आहे हे अद्याप कोणी पोलीस सांगत नाही आहे। मात्र चौकशी सुरू झाल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे आणि पालकमंत्र्यांनी त्याला दुजोरा सुद्धा दिलेला होता। मात्र हे सीसीटीव्ही फुटेज पाहता हे गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे आणि याचबरोबर हे कुठेतरी बांधकाम विभागाशी असण्याची शक्यता आहे। नागपुरातील बेलतरोडी परिसरातला हा बार असल्याची सुद्धा आता थोडं निष्पन्न झालेलं आहे। आम्ही सुद्धा काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हे सगळे सीसीटीव्ही आणि अधिकारी हे जे आहे नाव पुढे, मात्र आपला कुठलाही दावा या संदर्भात नाही की हे अधिकारी कुठल्या विभागाचे आहे किंवा हे अधिकारी कुठल्या जिल्ह्यातले आहे। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे ती अशीच माहिती मिळते की गडचिरोलीची असण्याची शक्यता आहे आणि बांधकाम विभागाची कुठे ना कुठे संबंध आहे। नक्कीच, मात्र या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहतोय काही लोक, काही अधिकारी असतील किंवा कार्यालयामध्ये काम करणारी ही माणसं असतील, कारण ही फाईल जर त्यांच्या हातामध्ये आहे तर हे कार्यालयाशी संबंधितच लोक आहेत एवढं मात्र खरं। मात्र कार्यालयातून फाईल्स बाहेर आणण्याची काही मुभा असते का, काही परवानगी असते का, त्या संदर्भात काही माहिती मिळते का? नक्कीच अशा संदर्भातले जे कार्यालयातले कामकाजाचे फाईल्स असतात ते खरं तर घरी नेता येत नाही आणि बारवर तर नक्कीच नेता येत नाही। त्यासाठी संदर्भातला नियम असेल। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही कामकाजाचे फाईल तपासण्यासाठी काही नियम असतात, मात्र ते त्यांच्या निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी नेणे इथपर्यंत ठीक होतं। मात्र एखाद्या बारमध्ये येऊन अशा पद्धतीचे जर फाईली जर येत असेल तर ते धक्कादायकच आहे आणि कुठंतरी या सगळ्यामध्ये महाराष्ट्र सरकारची आणि प्रशासनाची जी प्रतिमा आहे ती मलिन होताना आपल्याला दिसते आहे। कारण बारवर महाराष्ट्र शासनाने लिहिलेले जे आहे ते फाईलचे व्हिडिओ आपल्याला मिळाले होते। साम टीव्हीने सर्वात पहिली ही बातमी सुद्धा लावून धरली होती। नक्कीच आपण पाहतोय की 24 तास उलटून गेलेले आहेत। आधी फोटो समोर आला होता, आता सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय। 24 तास उलटून गेलेले आहेत, मात्र तरी देखील पोलिसांना हे अधिकारी कोण आहे याचा तपास लागत नाहीये। नेमकं काय कारण आहे?
नक्कीच अधिकारी या संदर्भात कोणी बोलत नसल्यामुळे नेमके कोण आहे हे अद्याप तरी आपल्याला सांगता येत नाही, कारण की पोलीस विभाग या सगळ्या संदर्भात अजून काही माहिती देत नाही. मात्र नक्कीच पोलिसांच्या हाती काही ना काही तरी नक्की लागलेलं असावं. गडचिरोलीचं नाव येत असेल तर त्या अनुषंगाने खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते. त्यामुळे हे खरंच गडचिरोलीची आहे का, आणि प्रशासन एवढं मोठं आहे, एवढे अधिकारी आहे, त्यामुळे नक्की ह्या चेहऱ्यांची ओळख तरी पटली आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र शासकीय फायली घेऊन बाहेर पडल्यामुळे या सगळ्याचा जो आहे तपास सुरू केलेला आहे. पोलिसांनी खरं तर तपास सुरू केलेला आहे. 27 तारखेला म्हणजे रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हे सगळे बसलेले कर्मचारी असल्याचे पोलिसांच्या हाती माहिती मिळालेली आहे. मात्र पुढील तपास जो आहे पोलीस करत आहे, पण अद्याप कोणी बोलायला समोर येत नाही, कारण की बोलताना कुठेतरी वरिष्ठांचा दबाव असू शकतो, कारण की ह्या सगळ्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पोलीस ठोस काहीतरी मिळाल्यावर किंवा या सगळ्याची व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच पोलीस कदाचित या सगळ्या संदर्भात बोलतील अशी माहिती मिळते. पराग, या अज्ञातांविरोधात काही गुन्हा तरी दाखल करण्यात आलाय का? नाही, नक्कीच नाही. आतापर्यंत तरी जी माहिती मिळते त्यामध्ये गुन्हा कुठलाही दाखल झालेला नाही, कारण की यामध्ये तक्रार करताना आपण बातम्या दाखवल्यानंतर खरं तर हे सगळे प्रकार समोर आला आणि त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झालं. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा सगळा प्रकार गांभीर्याने घेतलेला आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. 3 दिवसात आम्ही शोधून काढू असं सुद्धा पालकमंत्री जे आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले होतं. त्यामुळे चौकशी सुरू झाली आहे. त्यांनी पोलिसांचाही उल्लेख केला होता. सायबर विभागाला सुद्धा या सगळ्या संदर्भातून माहिती गोळा करत असल्याची माहिती स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. पराग, आपण पाहतोय या फाईल चाळताना हे जे अधिकारी किंवा काही लोक दिसत आहेत, तर त्यावर बावनकुळे यांनी काय भूमिका मांडलेली आहे, त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येईल का, त्या संदर्भात बावनकुळे नेमकं काय म्हणाले? नक्कीच खरं तर हा गंभीर प्रकार आहे म्हणजे असे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती, आणि या सगळ्या संदर्भात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई नक्कीच केली जाणार आहे. कारण की शेवटी प्रशासनाची प्रतिमा मलिन होते, सरकारची प्रतिमा मलिन होते. मात्र हे 3 व्यक्ती होते. पराग, तुमच्याकडे आपण परत येऊयात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.